खातेवाटपावरून काही जण समाधानी आणि काही असमाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येक खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य. पालकमंत्रीपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा. मात्र महायुतीत वाद होणार नाही, एकत्र बसून चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, मलाच पालकमंत्रीपद मिळणार, संजय शिरसाटांचं वक्तव्य. तर अतुल सावेच पालकमंत्री होणार, भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास. छगन भुजबळांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक. नेत्यांची भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. नाराज भुजबळ काय निर्णय घेणार याकडे लक्ष. दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शरद पवारांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. भीमथडी जत्रेला येण्याचं दिलं निमंत्रण. अजित पवार यांच्यावर कोणी टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही, भुजबळांचं नाव न घेता नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी. परप्रांतीयांची मराठी कुटुंबाला मारहाण. मुलीशी अश्लील चाळे केल्याने जाब विचारल्यानं मारहाण. आणि पॉपकॉर्नवरील अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार. जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय. नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. मंडळी, असं आहे की मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर मनासारखं खातं न मिळाल्यामुळे नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. आपल्या वाट्याला आलेल्या खात्यावर काही मंत्री असमाधानी असल्याची कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच दिली आहे. शनिवारी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खातेवाटप करताना गेल्या वेळेच्या तुलनेत मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही मंत्र्यांचा भ्रमनिरास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खातेवाटपात महत्त्वाचं खातं मिळावं असा प्रत्येकाचा प्रयत्न होता, पण मुख्यमंत्री फडणवीसांनी खातेवाटप करताना अनपेक्षित बदल केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच काही जण नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. त्याला खुद्द अजित पवारांनी दुजोरा दिला. संख्या जास्त झाल्यामुळं कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे. ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत. ज्यांना वाटतं की बाबा आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत. पण हे चालत असतं. शिंदे सरकारमध्ये काही बड्या नेत्यांकडे महत्वाची खाती होती, पण यावेळी त्यांच्याच खात्यात मोठा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन या दोन नेत्यांमध्ये जलसंपदा खात्याची वाटणी करण्यात आली. गेल्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचं खातं समजलं जाणारं महसूल खातं होतं, पण यावेळी त्यांना जलसंपदा खातं देण्यात आलं. त्यामध्ये केवळ गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा समावेश आहे. तर ग्रामविकास खात्याची जबाबदारी सांभाळलेल्या गिरीश महाजनांना जलसंपदा खात्यातील विदर्भ, तापी आणि कोकण विकास महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या शंभूराज देसाईंकडे गेल्यावेळी उत्पादन शुल्कासारखं महत्त्वाचं खातं होतं. आता त्यांच्यावर पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंकडे गेल्यावेळी कृषी खातं होतं, पण यावेळी त्यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्यावर समाधान मानावं लागलं. यांची आता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे. कारण की मलाईदार जिल्हे, मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली. विधानसभेचं हिवाळी अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाहीत.
खातेवाटपात कुणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते, पण मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर मुख्यमंत्री फडणवीसांचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळालं. शेवटी प्रत्येकाने मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा करायचा असतो. त्याच्यातच त्यांच्या कामाची चुणूक ही महाराष्ट्राला पाहायला मिळते. आणि प्रशासनावर त्यांची कशी पकड आहे, काम कसं करतात, लोकांचे प्रश्न कसे सोडवतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीपथामध्ये येतात. त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. महायुती सरकार स्थापनेनंतर मंत्रिपदावरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. आता खाते वाटपानंतर नाराजी नाट्याचा नवा अंक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि हे कमी की काय, त्यात बघा, गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे वादात सापडल्याचं पाहायला मिळतं. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, राज्यात नव्यानं समोर आलेला पीक विमा घोटाळा, यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यानंतरही अजित पवारांनी सर्व विरोध झुगारत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात कायम ठेवलंय. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. या खातेवाटपात धनंजय मुंडेंना कोणतं खातं मिळणार यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यामागचं कारण म्हणजे खातेवाटपाच्या काही तास आधीच बीडच्या मस्ताजोग गावात मुंडेंविरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. शनिवारी शरद पवारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्ताजोगचा दौरा करत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी ग्रामस्थांनी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तौफिक संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडांवरती आरोप होत होते. विधिमंडळ अधिवेशनात केवळ विरोधकच नाही तर महायुतीतील मित्रपक्षांनीही यावरून धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. मी अजून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे किंवा वाल्मिकांना यांचं नाव मी घेतलेलंच नाही. त्याच्यामुळं ही लोकशाही आहे. बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याप्रमाणे सर्वांना सर्व काही बोलण्याचा अधिकार आहे. तसा जितेंद्र आव्हाड साहेबांना सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे. ते त्यांचं बोलले असतील तर हा प्रश्न मला वाटतं त्यांनाच विचारा. लोकप्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला. 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत. मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे. तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे. एकीकडे वाल्मिक कराडवरून विरोधकांनी मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे कथित पीक विमा घोटाळ्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची कोंडी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली होती. मात्र विरोधक आणि स्वपक्षीयांच्या दबावानंतर सुद्धा धनंजय मुंडेंकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.